कथा नगरी. तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत एका लबाड कोल्ह्याची गोष्ट. चला तर मग बघूया. खूप वर्षांपूर्वी एका दाट आणि हिरव्यागार जंगलात एक कोल्हा राहत होता. तो स्वभावाने खूप चलाख होता, पण काहीसा आळशीही होता. एके दिवशी जंगलात खूप वेळ फिरूनही त्याला खायला काहीच मिळाले नाही. त्यामुळे तो खूप भुकेला आणि थकलेला झाला. अन्नाच्या शोधात तो जंगलाच्या बाहेर निघाला आणि गावाजवळ पोहोचला. गावात कदाचित काहीतरी खायला मिळेल असा त्याला विचार आला. पण जसेच तो गावात शिरला, तिथल्या कुत्र्यांनी त्याला पाहिले. कुत्रे जोरजोरात भुंकू लागले आणि त्याच्या मागे धावू लागले. कोल्हा खूप घाबरला. जीव वाचवण्यासाठी तो शक्य तितक्या वेगाने इकडे तिकडे पळू लागला. पळता पळता तो एका रंगकाम करणाऱ्या माणसाच्या घराजवळ पोहोचला. तिथे एक मोठे पिंप ठेवलेले होते, ज्यामध्ये निळा रंग भरलेला होता. घाईघाईत पळताना कोल्ह्याचे लक्ष त्या पिंपाकडे गेले नाही आणि तो थेट त्या रंगाच्या पिंपात पडला. कुत्रे थोडा वेळ भुंकत राहिले, पण कोल्हा दिसेनासा झाल्यामुळे ते निघून गेले. थोड्या वेळाने कोल्हा हळूहळू त्या पिंपातून बाहेर आला. तो पूर्णपणे निळ्या रंगाने रंगलेला होता. त्याचे संपूर्ण शरीर, पाय, शेपूट सगळे निळे झाले होते. कोल्ह्याने जवळच्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले आणि तो स्वतःच आश्चर्यचकित झाला. अरे, मी तर पूर्ण निळा दिसतो आहे, तो मनात म्हणाला. त्याच्या डोक्यात एक चतुर कल्पना आली. तो परत जंगलात गेला. जंगलातील प्राण्यांनी जेव्हा त्याला पाहिले, तेव्हा ते सगळे खूप घाबरले. त्यांनी असा विचित्र रंगाचा प्राणी कधीच पाहिला नव्हता. हत्ती, वाघ, हरीण, माकडे सगळे त्याच्याकडे भीतीने पाहू लागले. कोल्ह्याने लगेच मोठ्या आवाजात घोषणा केली, जंगलातील प्राण्यांनो, घाबरू नका. मला देवादी खास तुमच्यासाठी पाठवले आहे. या जंगलात शांती आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी मला तुमचा राजा बनवले आहे. प्राण्यांना वाटले की हा खरोखरच एखादा दैवी प्राणी आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला. सिंह, वाघ, हत्ती आणि इतर प्राणी त्याचा आदर करू लागले. रोज त्याच्यासाठी उत्तम अन्न आणले जाई. कोल्हा आरामात बसून ते खात असे. आता त्याला स्वतः शिकार करण्याची गरजच उरली नव्हती. अशा प्रकारे काही दिवस खूप ऐशोआरामात गेले. पण एके रात्री जंगलात शांतता असताना दूरवरून काही कोल्ह्यांचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकताच निळा कोल्हा आपला स्वभाव विसरला. तोही आनंदाने मोठ्याने ओरडू लागला. जंगलातील प्राण्यांनी हे ऐकले आणि त्यांना लगेच समजले की हा तर साधा कोल्हाच आहे. तो आपल्याला इतके दिवस फसवत होता. सिंह आणि इतर प्राणी खूप रागावले. ते म्हणाले, तू आम्हाला फसवलेस, खोटे बोलून राजा बनलास. रागाने त्यांनी त्या कोल्ह्याला जंगलातून हाकलून दिले. कोल्हा लाजत लाजत तिथून पळून गेला आणि पुन्हा कधीच त्या जंगलात परत आला नाही. ह्या गोष्टीतून आपल्याला हे समजते की खोटेपणा आणि फसवणूक जास्त काळ टिकत नाही बरं का.